मीटरसाठी MSCBला आले. सर्व या ठिकाणी शेतकरी वर्ग असेल, राज्य पदाधिकारी असतील, शेतकरी संघटने पदाधिकारी असतील, ग्रामपंचायत पदाधिकारी, सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी आले. आणि आज येऊन या ठिकाणी साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही कोणाला या ठिकाणी बळजबरी केली नाही. ज्याची सोय इच्छा आहे त्यांनी तो स्मार्ट मीटर बसवावं. आणि माझी आपल्या या पत्रकार च्या मार्फत तुम्हाला मला एकच सांगायचं आहे, आपल्या आसपास परिसरामध्ये जिथं जिथं स्मार्ट मीटर बसतात, ज्यांना बसवायचे त्यांना बसवा, पण ज्यांना बसवायचेच नाहीत ते बसवू नका. आणि जर कोणी बळजबरी जर बसवत असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. अधिकाऱ्यांना आम्हाला आता काय बोलायचं आम्हाला माहिती आहे. त्यामुळं सर्व जागरूक नागरिकांना मला हीच विनंती करायची की अजिबात तुम्ही स्मार्ट मीटर बसवू नका. बाकीच्या राज्यांमध्ये स्मार्ट मीटर फेकून दिलेले आहेत. ही मोठ्याल्या लोकांना मोठं करायचं काम हे स्मार्ट मीटर आहे. त्याच्यामुळं आम्हाला आमचे जे जुने मीटर आहेत तेच बसवावे. आणि साहेबांना आम्ही स्पष्ट सांगितलं, आता साहेबांनी मागची सांगताना सांगितलं की आम्ही कोणालाही बळजबरी करणार नाही. ज्याला स्मार्ट मीटर बसवे आम्ही त्याचेच बसवू आणि सगळ्यांनी आपले जुने मीटरच ठेवावे ही आपल्यामार्फत मी सगळ्यांना विनंती करतो. आणि आज सर्वजण या ठिकाणी आले, मी सगळ्यांच्या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. तुमचं नाव काय आणि काय प्रॉब्लेम आहे तुमचा? माझं नाव शमीम फारुख पटेल, वैष्णव वास्तू वारोडा. मला न विचारता MSBच्या अधिकाऱ्यांनी माझा जुना मीटर काढून नेला आणि नवीन स्मार्ट मीटर माझी कुठलीही परमिशन न घेता तो मला बसवून दिला. त्याचं आता मी इथं निवेदन दिले आहे. त्यांनी मला आश्वासन दिले आहे की स्मार्ट मीटर काढून माझा जुना मीटर मला परत लावला जाईल. माझं नाव भाग्यश्री अनिल दासने. मी त्यांच्याबरोबर आलेली आहे. मी पण वैष्णव वास्तूमध्येच राहते. ग्राहकाला न विचारता तुम्ही जर स्मार्ट मीटर लावत असाल तर हे अयोग्य आहे आणि तुम्ही विचारत घेत जा ग्राहकांना आणि त्यांना मीटर बसवत जा. ग्राहकाला न विचारता तुम्ही जर मीटर बसवत असाल तर हे चुकीचं आहे.